तर नमस्कार सर्वांना. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ह्या व्हिडिओला कोणी लाईक नाही केलं तर ना तरी चालेल, कारण मी जे आज तुमच्याबरोबर म्हणजे काल जे माझ्यासोबत काय घडलं ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करते. कारण कसं आहे की आज माझ्याबरोबर घडलं, उद्या तुमच्याबरोबर पण ती गोष्ट घडू नये. कारण जगात असं चाललंय आणि भरपूर फ्रॉड व्हायला लागलेलं आहे. कारण मला पण ह्या गोष्टीवर विश्वास नव्हता. कारण आपण बघतो मोबाईल फोन जर कुणाला फोन लावायला गेलं तर त्याच्यावर काय सांगतात की अनोळखी कॉल उचलू नका, किंवा तुमच्याबरोबर असं असा का असं म्हणजे फ्रॉड घडल, ही होईल ती होईल. म्हणजे प्रत्येकाच्या मोबाईलला सांगत असतं, पण आपण काय करतो लक्ष देत नाही. आपण डायरेक्ट कट करतो आणि डायरेक्ट आपण काय म्हणतो, ह्यांना काय कामच नाही, ती ही सारखं हीच बोंबालतंय, रोज सांगतंय तीच तीच. आणि आपल्या गडबडीत आपण कट करतो, परत दुसऱ्यांदा फोन लावतो. कारण आपल्याला आपली गडबड जास्त महत्त्वाची असते, कारण आपण आपला वेळ वाचवायला जातो. पण असं काय करू नका. कारण कसं आहे, कुठलीही माहिती दिली ना तर पूर्ण ऐकत जावा. कारण काल 7-7:30 वाजता मी तुम्हाला तर माहितीच आहे आपलं शॉप आहे लेडीज टेलरचं. तर मी 7-7:30 वाजता शॉप बंद केलं आणि माझी मैत्रीण आणि आम्ही दोघीजणी गाडीवर स्कूटीवरती घरी येत होतो. तर विषय असा झाला की रस्त्याने येताना म्हणजे साधारणतः 7:15-7:30 झाले असतील, तर मला एक कॉल आला. तर शक्यतो मी चालू गाडीवर कधीच फोन उचलत नाही बरं का, जरी आपण मागं चालवत असो किंवा मागं बसलेला असो, पण मी कधी फोन उचलत नाही. कारण कसं होतं की सध्या आता चौकड रस्त्याची कामं चालू आहेत आणि त्याच्यामुळं मला म्हणजे माझा पहिल्यापासून विरोध आहे की गाडीवरती फोन कधीही उचलायचा नाही, जसं मागं बसलेला असो किंवा गाडी चालवत असो. डायरेक्ट गाडी साईडला लावणे आणि नंतर फोनवर बोलणे. कारण तुम्ही तर बघताय की बऱ्याच आता म्हणजे कसं भरपूर अपघात हे घडायला लागल्यात, आणि जे माझ्यासोबत घडलंय मी स्वतः डोळ्यांनी बघितलंय ना, तेव्हापासून मी तर एवढी भीती ना की त्याच्यामुळे मी चालू गाडी कधी फोन उचलत नाही. पण त्या दिवशी असं झालं की काल की मी म्हणजे माझी मैत्रीण काय म्हणली, अगं बराच वेळ झाला फोन वाजतोय, उचल म्हणली आणि बघ म्हणली कोण आहे ती. कारण फोन येतोय म्हणजे काहीतरी अर्जंट असेल, किंवा उचलत जा कधीतरी की बाबा कुणाचा काय कॉल अर्जंट आहे का, काय कोणाची काय कामं असतात. तर उचलला मी फोन. मग तिनं म्हणल्यावरती मी फोन उचलला. तिला म्हणलं जरा वेळ साईडला गाडी लाव, मला बघू दे म्हणलं कोण आहे काय आहे ती. तर मी उचलला डायरेक्ट. तिकडून मला हिंदीमध्ये म्हणजे डायरेक्ट हिंदीत बोलला तो माणूस की सुरेखा नारायण नामदास, तर तुम्हीच आहे का? तर म्हटलं हो मीच आहे. तर म्हणणे तुमच्या मिस्टरांनी मला 12,000 रुपये दिलतं आणि त्यातून मी तुम्हाला 10,000 रुपये रिटर्न महागारी करतोय. कारण तुमचा फोनपेचा आणि गुगल पेचा हाच नंबर आहे का? तर मला सांगा, मी लगेच तुम्हाला 10,000 रुपये रिटर्न करतोय आणि बघा मेसेज आला का. तर त्यांनी काय केलं, कारण अचानक मध्ये कॉल आला आणि उचलला आणि डायरेक्ट तसं म्हणल्यावर मला पण थोड्या वेळ म्हणजे समजलं नाही बरं का, मला कळलं नाही नक्की तो काय म्हणतोय काय नाही. आणि एका मनाने असं वाटलं की कारण माझी जी मुलगी आहे तर तिचं पैसे ह्याचं राहिलेलं बघा, साधारणतः बरेच वर्ष झालं, म्हणजे 20 वर्ष झालं. तर तिचं आम्ही पोस्टात खातं खोललेलं. तर तिच्या पप्पांनी खातं खोललेलं आणि त्या खात्यावरती तिचं पैसे राहिलं. त्यानंतर आम्हाला कधी तिकडं जाणंच झालं नाही गुजरातमध्ये. तर एका मनाने मला असं वाटलं की बाबा ठीक आहे, तिची आत्या राहते तिकडं, तर तिच्या आत्या बित्याने जर नंबर दिला असला तर म्हणलं असावं कदाचित की तिच्या पोस्टातलं पैसे आपण जे भरत होतो महिन्याला तिच्या अकाउंटला, म्हणजे तिला पोस्टात जे आम्ही तिच्या नावावरती पैसे भरत होतो, तर म्हणलं कदाचित असावं. नंतर मी म्हणजे लगेच माझ्या डोक्यात टूप पेटली की बाबा असं जगात इमानदारीनं आहे का कोण? ह्या जगात इमानदारी आहे का? कारण ज्या गोष्टीला 20 वर्ष झालं, 20 वर्षानंतर आपल्याला तो माणूस पैसे रिटर्न करेल का? मग मी म्हटलं ठीक आहे म्हणलं. तर मग त्याचं एकच म्हणजे मी त्याला विचारायची बाबा कशाचं पैसे, म्हणजे माझ्या एका मनाने मी पण फसायला लागलेली. कारण मला असं वाटलं की तिच्या आत्याने जर नंबर दिला असला तर मग तिचं जे पोस्टात आपण पैसे भरलेले आहेत तर कदाचित ती पाठवत असेल. आणि कसं असतं की अचानक मध्ये कॉल आला अशा गोष्टींचा ना, तर पटकन आपल्या लक्षात येत ना, हा बाबा आता लेडीजला फोन आल्यावरती असं वाटतं ना की हा बाबा की खरंच आपल्या नवऱ्याने आपल्या मिस्टरांनी दिला असतील पैसे आणि तो माणूस आपल्याला पाठवतोय. पण मला लगेच कसं कळलं, तर जो माणूस 20 वर्ष झाले ह्या जगात नाही तो माणूस पैसे देईल कसा? आणि 20 वर्षानंतर असा इमानदारीत ह्या दुनियात तर एकही माणूस नाही असं की 20 वर्षानंतर त्या माणसाचं पैसे रिटर्न महागारी करण म्हणून. तर असं बऱ्याच ठिकाणी घडतंय आणि घडलंय सुद्धा बरं का. कारण मला असं वाटलं तुमच्याबरोबर शेअर करावं,
कारण नंतर असा विचार केला मी की तिच्या आत्याने जर नंबर दिला असेल तर तिच्या आत्याने मला लगेच फोन करून सांगितलं असतं, हा बाबा तुमच्या मुलीच्या पोस्टातलं पैसे येतं आणि असं असं तुम्हाला कॉल येईन आणि ती तुम्हाला पैसे रिटर्न करत्यान. कारण होऊन तर कुणीच करू शकत नाही बरं का. मनाने तर असं म्हणजे आपलं जर एखाद्याकडे असलं तर ती मागून देत नाही आपल्याला, ती मनाने तर कधी देणार आहेत असं नाही का. तर तुमच्यासोबत बी असं घडू नये. आणि जर तुम्हाला बी असं जर फ्रॉडमध्ये फोन जर आला तर कुणालाही OTP ही सांगू नका आणि आपली जी पर्सनल माहिती आहे ती पण कुणालाही देऊ नका. आणि तसं जर वाटत असेल तर डायरेक्ट फोन कट करायचा. तर मला त्यांनी 10,000 रुपये पाठवलं. 10,000 पाठवल्यावर 2,000साठी नंतर मला तो OTP मागायला लागला. आता मला जी माहिती असल्यामुळं मला माहिती आहे ना की माझ्या घरच्यांनी पैसे दिलं नाही तर ह्याला OTP कशाला सांगायचा आहे. आणि 10,000 रुपये पाठवतोय म्हणजे ह्याचं काहीतरी असं ना. आणि एवढं तेवढं तर म्हणजे लगेच लक्षात येतं ना आपल्या. तर पाऊस पण चालू झाला बघा. ते आणि तुम्ही पण अशा लोकांपासून सावध व्हा. आणि असं कॉल आलं ना तर शक्यतो कुठलीही माहिती न देता डायरेक्ट कट करा. कारण मी OTP मागितलं की माझ्या लगेच लक्षात आलं आणि मला माहिती असल्यामुळं तर मी शक्यच नव्हतं फसलं म्हणून. पण त्यातून पण थोडंसं माझं मन डगमाळलं होतं. कसं डगमाळलं होतं की बाबा की खरंच बाबा आपल्या मुलीचं जे आपण टाकत होतो पैसे ते त्याचं कदाचित आलं असावं. तर ह्या हेतून मी फसायला लागलेली. पण बरेच आपल्या ताई आहेत त्यांना पण असं जर कॉल आलं तर प्लीज कृपा करून कुठलीही माहिती देऊ नका. कारण पूर्ण आपला मोबाईल हॅक होऊन जातोय. सगळे आपले बँक बॅलन्स डिटेल सगळी त्यांच्यापर्यंत पोचते. तर त्यासाठी म्हणलं चला तुमच्याबरोबर शेअर करा जे आपल्यासोबत काल घडलं त्याच्यामुळं. आणि म्हणून म्हणलं तुम्हाला पण सांगावा. कारण मला माहिती होतं आपलं जर जो माणूस आपला ह्या जगात नाही तर ते कुठून पैसे देणार असं तसं. त्याच्यामुळं बघा मी म्हणजे थोडक्यात वाचली. नाहीतर मला पण म्हणजे चांगलंच फ्रॉड बनवलं होतं आणि माझा पण मोबाईल हॅक वगैरे केला असता त्यांनी. पण तुम्हाला पण सांगते म्हणून. आणि खरंच तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल ना तर नक्कीच व्हिडिओ शेअर करा भरपूर. आणि सगळ्या आपल्या जी खेड्यापाड्यातल्या आहेत जे आपल्या काम मोलमजुरी करतात महिला त्यांच्यापर्यंत पण पोचवा. कारण कसं असतं बिचाऱ्या म्हणजे फसतं माणूस लगेच बोलता बोलता. आणि पैसा म्हणलं की कसं आहे हो का कुणाला पैसा नको वाटत नाही. आणि एखाद्याचं जर बायचान्स कुणाला दिलेलंच असेल आणि तो माणूस महागारे देत असेल तर त्या हेतूने पण माणूस पूर्णपणे माहिती सांगून जातं. त्याच्यामुळं फसू नका आणि आपले स्वतःचे म्हणजे आपलं संरक्षण आपणच करा आणि अशा कॉलपासून वाचा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कारण भरपूर आता पाऊस यायला लागलेला आहे. तर आमच्याकडं का कालपासून भरपूर पाऊस झालेला आहे. आणि आपली जी 3 दिवसापूर्वी मका टाकलेली ती पण मस्त आता उगवली या. तर बाय बाय सर्वांना.